टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। गत अनेक वर्षांपासून अंबरनाथ नगर परिषद वॉर्ड क्रमांक 12 अंतर्गत स्वामीनगर वरसापाडा विलन मंदिर परिसरांतर्गत वास्तव्यास असणाऱ्या तसेच पालिकेचे टॅक्सपेयर असणाऱ्या स्थानिक रहिवासी विशेषतः महिलांना सदर प्रभागांतर्गत पालिका प्रशासनाच्या माध्यमातून गत 13 वर्षांपासून बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था झाल्याने मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे। 13 वर्षांपूर्वी पालिका प्रशासनाच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या सदर सार्वजनिक शौचालयाची अक्षरशः दुरावस्था झाल्याने नैसर्गिक विधीसाठी कुठे जावे हा गंभीर प्रश्न स्थानिक रहिवाशांसमोर विशेषतः महिलांसमोर उभा ठाकला असून पालिका प्रशासनाच्या माध्यमातून गत 13 वर्षांपूर्वी अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या सदर शौचालयाला दारे नसणे, जागोजागी प्लास्टरला भेगा तसेच तडे गेल्याने प्लास्टर पडून जखमी होण्याचा असणारा संभाव्य धोका तसेच शौचालयाच्या भांड्यांमध्ये पडणारी घाण, मोठे मोठे दगड तसेच प्रामुख्याने पालिका प्रशासनाच्या माध्यमातून सदर शौचालयाच्या सफाईसाठी देण्यात आलेल्या टेंडरच्या अनुषंगाने ठेकेदाराच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची ठोस स्वच्छता तथा साफसफाई न राखल्याने सदर परिसरांतर्गत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना घाणीचा तथा दुर्गंधीचा होणारा त्रास तसेच सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था झाल्याने नाईलाजास्तव रेल्वे पटरी पार करीत महिलांना देखील नैसर्गिक विधीसाठी नाल्यावर जाणे अपरिहार्य असल्याने त्यांची होणारी उद्विग्नता अशा इतर अनेक गंभीर समस्यांबाबत सदर प्रभागातील स्थानिकांनी विशेषतः महिलांनी सदर प्रभागाचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मनीष म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता मनीष म्हात्रेंनी सदर शौचालयाची पाहणी केली। तसेच गत 13 वर्षांपूर्वी अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या सदर शौचालयाची विदारक अवस्था बघून पालिका प्रशासनाला देखील त्यांनी धारेवर धरली। अवस्था त्याच्यात दगडी आहेत, दरवाजे नाही आहेत, लोक पार पटरीच्या इकडे शौच करायला जातात। ह्याच्यामध्ये मला हे मागणी प्रशासनाकडून हे लवकरात लवकर बनवून द्यावं। हे जो शौचालय हे तर पूर्ण मतलब जंगून पाडण्याच्या अवस्थेत आहे। याच्यात काय ऍक्सिडेंट झाला तर कोण त्याचे जिम्मेदार? नगरपालिका का प्रशासन? कोण? नगर अध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्याकडे माझी एक मागणी आहे की लवकरात लवकर बनवून द्यावं, कारण की टॅक्स पूर्ण पब्लिकच देते। त्या टॅक्सचा चांगल्या प्रकारे उपयोग झाला पाहिजे आणि हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे। ये बाथरूम चालू हो गए 13 साल हो गए, 13 साल से बंद पड़ा है बाथरूम। 2019 से मैं अर्दी मार रहा हूँ ये बाथरूम में, 6 अर्दी मार चुका हूँ। अभी रिसेंटली भी मारा था अर्दी मैंने। अभी हमारी तरफ से पूरा सपोर्ट अभी मनीष म्हात्रे साहब को ही है। तसेच सदर गंभीर प्रश्नाची भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक 12 चे नगरसेवक मनीष म्हात्रे यांच्या माध्यमातून सदर शौचालयाच्या तात्पुरती डागडुजी तथा दुरुस्तीचे काम पावसाळा असल्याने हाती घेण्यात आले असून सदर कामाच्या भूमिपूजन सोहळ्याचे उद्घाटन भाजप नगरसेवक तथा लोकप्रतिनिधी मनीष म्हात्रे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढीत करण्यात आले। ऐन पावसाळ्यात गत 13 वर्षांपासूनचा सदर गंभीर शौचालयाचा प्रश्न तात्पुरत्या स्वरूपात का होईना मार्गी लागल्याबद्दल प्रभागातील अनेक नागरिकांनी विशेषतः महिलांनी आनंद तथा समाधान व्यक्त करताना सदर प्रश्नाची गंभीर दखल घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी तथा प्रभाग क्रमांक 12 चे नगरसेवक मनीष म्हात्रे यांचे विशेष आभार मानले। तसेच आगामी काळात देखील लोकप्रतिनिधी या जबाबदारीने मनीष म्हात्रे यांच्या माध्यमातून सदर प्रभागातील नागरिकांसाठी असे इतर अनेक महत्त्वपूर्ण नागरी समस्या मार्गी लागतील असा विश्वास देखील यावेळेस स्थानिकांनी व्यक्त केला। तसेच सदर प्रभागाचे प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक मनीष म्हात्रे यांच्या पाठीशी संपूर्ण प्रभागातील महिला विशेषतः माता भगिनी स्थानिक नागरिक असेच भक्कमपणे उभे राहतील असा विश्वास देखील अनेक महिलांनी आपल्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून बोलून दाखवला। ऐन पावसाळ्यात गत अनेक वर्षांची शौचालयाची समस्या दूर करण्यासाठी पालिका प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार केल्याची प्रतिक्रिया देताना आता तरी वस्तुस्थितीचे भान राखत पालिका प्रशासनातील मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्ष सदर परिसरांतर्गत वास्तव्यास असणाऱ्या तसेच प्रामुख्याने अंबरनाथ नगर परिषदेचे टॅक्सपेयर असणाऱ्या स्थानिक नागरिकांची सदर शौचालयाच्या पुनर्बांधणीबाबत मागणी लवकरात लवकर पूर्ण करतील असा विश्वास देखील यावेळेस मनीष म्हात्रे यांनी व्यक्त केला। तसेच याबाबत पालिका प्रशासनाच्या माध्यमातून अपेक्षित कार्यवाही न झाल्यास प्रसंगी पालिका प्रशासनाविरोधात आंदोलन उभारण्याचा देखील इशारा यावेळेस प्रभाग क्रमांक 12 चे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मनीष म्हात्रे यांनी पालिका प्रशासनाला दिला। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। प्रशासनाकडे ही मागणी आहे की मी बरेच वेळा पत्र व्यवहार केला, पण हे काय ते लोक डिमोलेशन बनवत नाही। तर त्याच्यासाठी मी आता इथे आलो आहे आणि त्यांना तात्पुरती पावसाळ्यापुरती रिपेअर करून हे शौचालय चालू करून देतो।
चालून करून द्या. प्रशासनाकडे ही मागणी आहे माझी. पावसाळ्यापुरती मी हे सगळं बनवून देतोय, रिपेअर करून देतोय. लेकिन प्रशासनाकडे ही मागणी आहे की पावसाळा झाल्यावर हे भव्य दिव्य मोठंसं शौचालय उभारण्यात बनवून द्यावं. ये बाथरूम बन के 13 साल से बंद ही पड़ा है बाथरूम. 2019 से मैं आरती मार रहा हूँ इधर का. कंप्लेंट बहुत बार किया है, कुछ नहीं हुआ कंप्लेंट करने से. खाली विजिट करते और धोके जाते. अभी हमारा 12 नंबर नगर सेवक साथ में खड़ा है मनीष मात्रे, वो अभी पूरा रिपेयरिंग करके दे रहा है हमको. आता कोणी येतात आणि पूजा करतच नाही आणि करलं तर बी चालू केलं तर बी आणि पोरगा कोणी सोडतात नाही इकडं आणि पोरगीला घेऊन वर जातात आणि काम करायला ह्याला कोणी आला तरी डोळ्याला तिला धमकी देतात. इकडं कोणी काम करायला येतच नाही. तुम्ही काम करतात आणि डोळ्याला सांगतात आणि काम करतात ना, कोणाला बादचा पोरगा येऊन सांगा तुम्ही. आणि त्याला मजूर पाहिजे का, त्याला डोळ्याला काय पैसे पाहिजे ती घ्यायला सांगा. एवढंच मी बोलतो बाबा. ये नगर सेवक लोग इतना लोग आयल है, कोई किया नहीं है. इतना लेडीज लोग है और बच्चे लोग भी है और बाथरूम जाने का जगह नहीं है. इतना साफ करके हम लोग को बांध के देंगे ना, आप लोग बहुत धन्यवाद. अभी दादा आके अभी कर रहे, अभी दादा के लिए इज्जत देके अभी अपन सब मिक्स करके उसका साथ देना मांगता है.